माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज आपण श्रीमद भागवत सार प्रकरण 33 चंद्रवंश व पुरुरवा उर्वशी कथा याचे कथन करणार आहे. शुकदेव परीक्षितला पुढे कथा सांगू लागले. परीक्षिता, ब्रह्मदेवाचा पुत्र अत्री ऋषी होय. त्या अत्रीच्या नेत्रापासून चंद्राचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने चंद्राला ब्राह्मण, औषधी व नक्षत्रे यांचा अधिपती नेमले. चंद्राने तिन्ही लोकांवर विजय मिळवला व राजयूष यज्ञ केला. आता आपल्यापेक्षा बलवंत कोणी नाही असा गर्व त्याला झाला. देवरूपी बृहस्पती यांची पत्नी तारा सुंदर होती. चंद्राने बळाने तिचे हरण केले होते. बृहस्पती सौम्य स्वभावाचे होते. त्यांनी चंद्राला समोपचाराने आपली पत्नी परत पाठविण्यास सांगितले, पण काही उपयोग झाला नाही. शुक्राचार्य हे असुरांचे गुरु, बृहस्पतीचे द्वेष्टे. चंद्राची बाजू त्यांनी उचलून धरली. सर्व दानव चंद्राच्या बाजूला आले. बृहस्पतीच्या बाजूला शंकर व त्याचे गण आले, कारण अंगिरा हे त्याचे विद्यागुरु. त्यांच्याच बृहस्पती हा पुत्र. तारेसाठी देव दानवांचे घनघोर युद्ध झाले. देवतांचा व असुरांचा पुष्कळ मोठा संहार झाला. बृहस्पतीला युद्ध थांबवावे असे वाटत होते. तो ब्रह्मदेवाकडे गेला व त्याने विनंती केली, काहीतरी उपाय करून तारा मला परत मिळवून द्यावी. व्यर्थ संहार व्हावा हे काही मला बरे वाटत नाही. ब्रह्मदेवाने चंद्राला बोलवून घेतले. चंद्र जरी त्रैलोक्य विजयी होता तरी त्याला ब्रह्मदेवाची आज्ञा मानावी लागली. चंद्राला ब्रह्मदेव म्हणाले, चंद्रा, तू काय केलेस हे? बृहस्पती सर्व देवतांचे गुरु, त्यांची पत्नी तारा म्हणजे देवांना मातेच्या ठिकाणी तू बलिष्ठ झालास. गर्व चढला तुला. गुरुपत्नीचा अपहार केलास. तुझे हे कुकर्म तुला भोवेल. बऱ्या बोलाने तारा तिच्या पतीच्या घरी पाठव. चंद्राने त्यावेळी तारेला परत आणून ब्रह्मदेवाकडे दिली. ब्रह्मदेवाने बृहस्पतीकडे तिला दिली व मोठे युद्ध मिटवले. पण बृहस्पतीला आढळून आले होते की तारा गरोदर आहे. बृहस्पती अत्यंत संतप्त झाला. त्याने पत्नीला म्हटले, दुष्टे, कोणाचा गर्भ आहे तुझ्या पोटात? कलंकिनी, माझ्याशी तू एवढे कपट केले. आत्ताच्या आत्ता तो गर्भ बाहेर येईल असे कर. मी तुला मारणार नाही, रागाने जाळून टाकणार नाही. तसे पाहिले तर मलाही पुत्र कामना आहे, पण दुसऱ्याचा नको. तू देवी आहेस तेव्हा तू पुन्हा शुद्धच होशील, पण हा गर्भधारणा केला आहेस तो काढून टाक. तारा अतिशय लज्जित झाली. तिने स्वतःच्या शरीरापासून एक बालक अलग केला. तो सुवर्णासारखा तेजस्वी होता. चंद्राने व बृहस्पतीने दोघांनी त्या बालकाला पाहिले. नि दोघांनाही तो हवाहवासा वाटला झाले. त्या मुलासाठी दोघांचा झगडा सुरू झाला. हा माझा आहे, चंद्र म्हणाला. हा मलाच हवा, बृहस्पती म्हणाला. त्यांचा झगडा पाहून देवतांनी तारेला विचारले, हा गर्भ कोणाचा आहे ते सांग. ती लज्जेने काहीच घंगेना. तेव्हा मुलगा चिडून म्हणाला, आता खोटे लाजतेस कशाला? सांगत का नाही? तरी ती बोले ना. ब्रह्मदेवाने मात्र तारेला एका बाजूला बोलवून एकांतात विचारले, तारे, ज्या सर्वांच्या देखत सांगायचे नसेल, मला सांग बरं, हा मुलगा चांगला सुंदर आहे, पण कोणाचा आहे? झगडा वाढविण्यात काय अर्थ? तारा म्हणाली, चंद्राचा. हे बृहस्पतीला ब्रह्मदेवाने सांगितले. तेव्हा चंद्राला त्याने तो मुलगा दिला. चंद्राने तो मुलगा स्वीकारला. ब्रह्मदेवाने त्याचे नाव बुदळ ठेवले, कारण त्या मुलाची बुद्धी प्रगल्भ होती. शुक्र म्हणाले, परीक्षिता, बुध व इला यांच्यापासून पुरुरवा याचा जन्म झाला हे मी तुला सांगितलेलेच आहे. एकदा इंद्रसभेत नारद पुरुरव्याचे गुणवर्णन करीत होते. त्यांची उदारता, सुशील स्वभाव, धन संपत्ती व अत्यंत सुंदर शरीर याचेही नारदांनी वर्णन केले. उर्वशीने ते ऐकले. तिला पुरुरव्याचे आकर्षण वाटले. तिला मित्रा वरुणांनी शाप दिला होता, त्यामुळे पृथ्वीवर येणे भागच होते. पुरुरवाच्या आकर्षणाने ती स्वतः त्याच्याकडे आली. तिला पाहताच त्याचे नेत्र हर्षोल्लित झाले. शरीर रोमांचित झाले. मधुरवाणीने तो म्हणाला, सुंदरी, तुझे स्वागत असो. ये बैस. मी काय करू तुझ्यासाठी? तू माझी होशील का? तुझ्याशिवाय मला राहता येणार नाही. माझे मन माझ्या ताब्यात राहिलेले नाही. अनंत काळ तुझ्या संगतीत राहावे असे मला वाटते.
उर्वशी म्हणाली, राजाधिराज, आपण सौंदर्याचे मूळ स्वरूप आहात. आपल्यावर कोणतीच स्त्री फाळणार नाही. आपल्या समोर येताच मी आपल्याला पाहताच माझे मन मिलनोत्सुक झालेले आहे. रूपगुणांनी युक्त असलेलाच पुरुष स्त्रियांना आवडतो. मी आपली होऊन राहील, पण महाराज, मी देवांगना आहे. मला काही मर्यादा पाळाव्या लागणार. मी माझे 2 मेंढे आपल्याकडे ठेवीन. त्यांचे आपण रक्षण केले पाहिजे. ते नाहीसे झाले तर मी जाईन. मला पृथ्वीवरील अन्न चालणार नाही. केवळ धृताचा आहार मी घेईन. एकांतात असतानाची वेळ सोडली तर अन्य वेळी आपण वस्त्रहीन अवस्थेत मला दिसता कामा नये. पुरोरव्याने तिच्या अटी मान्य केल्या. त्याने तिची वारंवार स्तुती केली. देवांगणा उर्वशी त्यांच्याजवळ राहू लागली. तो व ती उपवने, नंदवने यात विहार करू लागली. सर्व प्रकारे परस्परांना सुख देऊ लागली. उर्वशी चीर तरुण होती. तिच्या अंगाला कमल गर्भातील केसरांसारखा सुगंध येत होता. राजा तिजपाशी पूर्णपणे रम्माण झाला. स्वर्गात इंद्राला उर्वशी दिसेना. पुष्कळ काळ गेला. ती कोठे गेली असावी असा त्याने शोध घेतला. तेव्हा पुररवा व उर्वशी यांचा संबंध त्याला कळाला. त्याने गंधर्वांना उर्वशीला आणण्यासाठी पाठविले. गंधर्वांनी अंधारात जाऊन उर्वशीचे 2 मेंढे पळविले. हे कळताच राजा होता तसाच अवस्थेत खडक घेऊन त्याच्यावर धावून गेला. उर्वशीला सोडून तो गंधर्वाच्या मागे गेला व मेंढे सोडवून परत आला. पण तेवढ्यात गंधर्वाची स्वतःची शरीरे स्वयंप्रकाशी केली. त्या प्रकाशातच उर्वशीने राजाला वस्त्रहीन अवस्थेत पाहिले. ती तात्काळ त्याला सोडून गेली. राजा फार शोकाकुल झाला. तिच्यासाठी पृथ्वीवर भटकू लागला. हरवलेली प्रियतमा शोधित तो वेड्यासारखा हिंडत होता. कितीतरी महिने गेले. एकदाच सरस्वती नदीच्या तीरी उर्वशी व तिचा सख्यांना त्याने पाहिले. राजा फार आनंदित झाला. तो उर्वशीला म्हणाला, प्रिये, एक क्षणभर तरी थांब. मला सुखी केल्याशिवाय जाऊ नकोस. तुझ्या विना ह्या माझ्या शरीराची अवस्था लवकरच निर्जीव होईल. माझा देह गिधाडांच्या व लांडग्यांच्या पक्षस्थानी पडेल. उर्वशी म्हणाली, राजाधिराज, नका असे बोलून. तुम्ही पुरुषासारखे पुरुष आहात. असे निराश का होता? स्त्रियांवर एवढे भाळणे योग्य नव्हे. त्या स्वार्थीच असतात. लांडग्यांच्या व स्त्रियांच्या हृदयात एक सारखाच निर्दयपणा असतो. क्रूरपणा करण्यात त्यांना भय वाटत नाही. अहो, त्यांच्या साहसाला तोंड नाही. त्यांच्या महत्वाकांक्षेसाठी त्या भावाला किंवा पतीला सुद्धा मारून टाकतील. हो, काही नेम नाही. स्वच्छंदी स्त्रिया खोटे नाटे प्रेमाचे नाटक करून नव्या नव्या पुरुषांना नादी लावतील व त्यांना फसवतील, यात संशय नाही. तुम्ही धैर्य धरा. तुमच्याबरोबर मी 1 वर्षातून 1 रात्रभर राहीन. तुम्हाला आणखीन पुत्रही होतील. जरा धैर्य धरा. राजाने पाहिले की उर्वशी गरोदर आहे. तेव्हा आता ती आपल्या बरोबर कशी येणार? तो निराशेने नगरीत परतला. 1 वर्षाने तो त्याच ठिकाणी गेला. तोपर्यंत उर्वशीला एक वीर पुत्र झाला होता. तेव्हा उर्वशी राजाबरोबर 1 रात्र राहायला आली. दुसऱ्या दिवशी सकाळी उर्वशी निघून चालली. राजा दुःखी झाला. उर्वशी म्हणाली, तुम्ही गंधर्वांची स्तुती करून मला मागून घ्या. त्यांनी मानले तर मी येईन. राजाला ती तेथेच सोडून गेली. राजाने गंधर्वांची स्तुती केली. राजा बेभानच होता. गंधर्व प्रसन्न झाले. एक अग्निस्थाली त्यांच्या हाती देऊन गंधर्व म्हणाले, हे राजा, तुला उर्वशी हवी आहे ना? ही घे उर्वशी. राजाने हातात ती थाळी घेतली व उर्वशी, उर्वशी, माझी उर्वशी म्हणून तिला हृदयाशी धरून ठेवली व रानावनात भटकू लागला. तेव्हा तो त्या भ्रमातून सिद्धीवर आला. तेव्हा हातातील थाळी त्याने रानात टाकली व नगरीत आला. रात्री तो उर्वशीचे सतत ध्यान करू लागला. त्या ध्यानात त्याला उर्वशी दिसे व अग्निस्थालीही दिसे. त्रेतायुगाचा प्रारंभ झाला तरी राजा ध्यान करीतच राहिला. त्याच्या हृदयात 3 वेदांचे ज्ञान प्रकट झाले. त्याने अरण्यात जाऊन ती थाळी शोधली. पण तिथे आता शमी वृक्षाच्या पोटात पिंपळाचा वृक्ष वाढलेला त्याला दिसला. त्याला उर्वशीचा ध्यास लागलेला होता. त्याने त्या वृक्षापासून अगदी म्हणजे मंथन करण्याच्या रव्या बनविल्या. काष्टावर काष्ट घालून त्याने अग्नी उत्पन्न केला व अग्निदेवतेचे नाव जातवेदस होते. राजाने त्रयी विद्येने अग्नीचे 3 प्रकार निर्माण केले. आहवनीय,
गार्हपत्य आणि दक्षिणाग्नी. परीक्षिता, त्या अग्नीच्या साह्याने राजाने यज्ञपती भगवान श्री हरीचे यजन केले. सत्ययुगात केवळ ओंकार स्वरूपी एकच वेद होता. सर्व वेदशास्त्र त्यातच अंतर्भूत होते. अग्नीही एकच होता, त्याचा वर्ण हंस होता. त्रेतायुगाच्या प्रारंभी पुरुरव्याकडूनच वेदत्रय व अग्नित्रय उत्पन्न झाले. अग्नी हाच आपला पुत्र आहे असे मानून त्याच्याद्वारा पुरुरव्याने गंधर्वलोक प्राप्त केला. उर्वशी व पुरुरवा यांना 6 पुत्र झाले. त्यातील विजय नावाच्या पुत्राच्या वंशात पुढे जन्मू राजा झाला. त्याने गंगा पिऊन टाकली होती अशी कथा आहे. त्याच्याच वंशात काही पिढ्यानंतर गाधी नावाचा राजा झाला. गाधी राजाची कन्या सत्यवती होती. वृश्चिक ऋषीने त्या कन्येला मागणी घातली. राजाने 1000 श्याम कर्ण अश्व आणून दे, मग आमची कुशिक गोत्राची कन्या तुला देईन असा पण घातला. कृषिकाने मोठ्या प्रयत्नांनी वरुणाकडून तसे 1000 अश्व आणले व नंतर सत्यवतीचा गाधीने कृषिकाशी विवाह लावून दिला. पुढे काय झाले शुकदेव सांगू लागले. पण ती गोष्ट मोठी आहे. आता सायंकाळची वेळ झाली आहे. ती गोष्ट मी उद्या सांगेन. परीक्षितासह सर्वजण अग्निकासाठी उठले. सूत, शौनक व इतर श्रोते त्या कथेत रंगून गेले होते. सुतांनी पुढील कथा सांगण्यासाठी दुसरा दिवस ठरविला. नैमिषारण्यात जमलेले तपी जपी योगी साधू त्या रात्री हरिभक्तांच्या कथा सांगत व ऐकतच निद्राधीन झाले. प्रकरण 33 समाप्त.